एका अनोखी प्रवासात झालेली ओळख. हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर झालं अनैतिक प्रेमसंबंधात. आणि मग या प्रेमाच्या वेडात एका निष्पाप पत्नीचा बळी गेला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मधून नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅब चालवताना एका प्रवाशाशी जुळलेलं सूत आणि त्या प्रेमाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या स्वतःच्या पत्नीची गळाओढून हत्या. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर पत्नीवरच दागिने चोरून पळाल्याचा आळ नराधम पतीनं रचला. पण गोमती नदीच्या पात्रात सापडलेल्या पत्नीच्या मृतदेहानं संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केलाय. पाहुयात हे उत्तर प्रदेश मधील लखनौ मधील हे धक्कादायक प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोन आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही घटना आहे लखनौ मधील उमेंद्र प्रताप सिंग आणि आरती वर्मा यांची. उमेंद्र हा लखनौ शहरात कॅब चालवण्याचं काम करायचा, तर आरती वर्मा ही एका नामांकित कॉल सेंटर मध्ये कार्यरत होती. साधारण 7 महिन्यांपूर्वी आरतीनं नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी एक कॅब राईड बुक केली आणि ती गाडी चालवत होता उमेंद्र प्रताप सिंग. एका प्रवासादरम्यान दोघांची नजरानजर झाली, संवाद वाढला आणि या संवादाचं रूपांतर मोबाईल नंबरच्या देवाणघेवाणीमध्ये झालं. हळूहळू रोजच्या भेटीगाठी वाढल्या आणि अवघ्या 7 महिन्यात दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले, आंधळे झाले. उमेंद्र आधीच विवाहित होता, मात्र आरतीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याला स्वतःच्या संसाराचा विसर पडला. उमेंद्रचे हे विवाहबाह्य संबंध फार काळ लपून राहू शकले नाहीत. उमेंद्रची पत्नी अंजली सिंग हिला पतीच्या या अनैतिक संबंधाची अफेअरची कुणकुण लागली. अंजलीनं पतीच्या या वागण्याला तीव्र विरोध केला. घरात रोजच भांडणं होऊ लागली. पण आरतीच्या प्रेमात बुडालेल्या उमेंद्रचा पत्नीचा हा विरोध असह्य वाटू लागला. शेवटी आपल्या अनैतिक प्रेमाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा कायमचा काटा काढण्याचं उमेंद्र आणि त्याची प्रेयसी आरतीनं मिळून ठरवलं. रचलेल्या कटानुसार उमेंद्रनं राहत्या घरी अंजलीचा अत्यंत निर्घृणपणे गळा आवळला. अंजलीचा श्वास गुदमरला आणि तिचा तडफडून जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर उमेंद्रने तिचे शव एका ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळलं. रात्रीच्या अंधारात कारच्या डिक्कीमध्ये ते ठेवलं गेलं आणि गोमती नदीत नेऊन फेकून देण्यात आलं. हत्या केल्यानंतर उमेंद्रने स्वतःचा बचाव करण्यासाठी एक भयानक कट रचला. अंजलीच्या अंगावरील आणि घरातील तब्बल 10 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने उमेंद्रने काढून घेतले आणि ते आपली प्रेयसी आरतीच्या स्वाधीन केले. हे कशासाठी केलंय तर समाजात आणि पोलिसांसमोर असा आभास निर्माण करता येईल की अंजली घरातून सर्व मौल्यवान दागिने चोरून कोणासोबत तरी पळून गेली आहे. एवढं करून हा नराधम इथेच थांबला नाही, तर स्वतःच पोलीस ठाण्यात गेला आणि माझी पत्नी बेपत्ता झालीये अशी मिसिंगची तक्रार नोंदवली. पण 31 जुलै रोजी गोमती नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांना पाचारण केलं. जेव्हा अंजलीच्या भावानं तो मृतदेह पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून अंजलीचाच होता. अंजलीच्या भावानं तात्काळ उमेंद्र विरुद्ध हत्येचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली. पोलिसांनी उमेंद्रला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व घटनेची कबुली दिली. प्रेयसी आरती वर्मा सोबत मिळून पत्नीची हत्या केल्याचं आणि 10 लाखांचे दागिने लपवल्याचं त्यानं कबूल केलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रेयसी आरती वर्मा हिला बेड्या ठोकल्या आणि या गुन्ह्यात वापरलेली कार, 2 मोबाईल आणि लपून ठेवले 10 लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी उमेंद्र हा सराईत गुन्हेगार निघालाय. 2020 मध्ये उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीमधून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती आता उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.